मित्र एक्झाम झाली का तुमची? एक्झाम झाली? 2023चं करंट अफेअर थोडं निर्देशांक हा का? 2024चं विचारलं बघ काय 2 क्वेश्चन BMC वर होते का? BMC वर काय ते आपले जिल्हाधिकारी कोण होते 2024च्या एंडिंगचं हा हा. विचारलं 2024 एंडिंगचं यादव काय करायचं? यादव त्याचं नाव तेच लिहिलं नाही ऑप्शन लक्षात नाही यादव बरोबर यादव केलं यादव मराठीचं मराठीचं बाहेर तुम्ही मराठी आणि GS अलंकार समास तेच असं अलंकार प्रयोग. प्रयोग. आलता एक अलंकार काय एक आलता अलंकार बी होते आलता की अलंकार रे आणि GS GS मध्ये नाही आपल्या इकडचं भूगोल वगैरे काहीच नाही मुंबई का? करंट अफेअरच पूर्ण. मुंबई रिलेटेड 2 क्वेश्चन येतात आणि करंट अफेअर बाकी 23 24 22चं बी टाकाले आता वाचायचं काय तेच कन्फ्युज आहे. वाचलंय का नाही येत काय ती कन्फ्युजन आहे ना? इंग्लिश जरा माझा उद्या पेपर आहे. हा का? इंग्लिशचं टेन्स काही सांगता नाही गेले आता सकाळच्या शिफ्टला 2023चं विचारायचं होतं आता संध्याकाळच्या शिफ्टला 2024चं बी टाकले 2 क्वेश्चन मुंबईचं ते काही नाले नोले विचारायला लागले का? क्वेश्चन आलाय बाळा असं नसते डीप मध्ये कलेक्टर हे अधीक्षक कोण आहे असं विचारलंय डीप मध्ये एकदा आला बाकी इंग्लिशचं तर काय टेन्स वगैरे टेन्स टेन्सवर 2 आलते टेन्सवर आलते का वेळेस? काल नव्हती आली टेन्सला त्रास होता प्रेझेंट पास्ट टेनवर कालता आणि प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स आणि पॅराग्राफ तर असेलच. पॅराजम्बोचे 2 आले होते नाही एक ते पॅसेज देतं ना त्याच्यावरून ते उत्तर काढायचे होते. हा त्याचे 2 आलते 2 पॅसेज आलते आणि प्लस हे होतं आपलं एक मराठीला असं आपलं इररवर आलते 2 इररवर 2 आलते आणि ते सांगता नाव विचारलं होतं. जिल्हाधिकारी कोण आहे मुंबई शहराचा आणखी जे मुंबईमध्ये मॅथ एकदम सोपा का काहीच करून जाऊ मॅथ आणि काहीच करून जाऊ काहीच एक शब्द आणि आपलं हे GK GS म्हणजे प्युअर 2023 बाकी काहीच नाही 24 तर क्वेश्चनच नाही मला जे मुंबईचे महानगरपालिकेच्या अंडरखाली जी गटार साफ करणारे जे येते ते जाळ्या लावायचं काम किती महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे प्रमोशनमध्ये भारताचा रँक नाही का 176 वा आला बघा लास्टून 4 नंबर एक क्वेश्चन आता 180 देशामध्ये 176 वा नंबर आला बघा पर्यावरण संरक्षणमध्ये काय तर एक क्वेश्चन आला पण CPI इंडेक्समध्ये भारताची रँक विचारली होती 2023 अलंकारावर क्वेश्चन आला तरी समास आणि अलंकार करा समाज आणि अलंकार करा BMC वर किती येते? BMC वर क्वेश्चन एक बी विचारायला असा अधिनियम BMC वर असे क्वेश्चन विचारलं एकदम डिफिकल्ट पॅरेग्राफ आले असं ना मराठी पॅरेग्राफ आला मराठी पॅरेग्राफ आधी क्वेश्चन बाकी देते मग सोडवा टाईम पुरत नाही मराठी मला दोघांनी सांगितलं मी बरोबर मला ॲडजस्ट झालं सगळं तुम्हाला सांगायला आधी क्वेश्चन बघा पॅरेग्राफ किती मगच पॅरेग्राफकडे जावं आणि पहिल्यांदा सेक्शन मॅथ GK भूगोल इतिहास काही नाही त्याच्यात. हो एक क्वेश्शन नाही सगळं करंट 23चं रिलेटेड GK जे बी फॅक्ट आहे ते आणि कुठल्या तर प्रकारचे मासे पुण्यात बीचवर पकडायला चालू केले ते म्हणजे पुण्याचे कोणत्या बीचवर? कुठल्या तर बीच मोहळ काय तर ते बीचवर मोहर काय तुमच्या मी ओडिसा केलं केरळ केलं कसलं ना तिकडेच राहते अशा आणि सगळे 23 आहे GK BMC 4-5 क्वेश्चन 4-5 कोले असले डीप आहेत त्याला बेकार फक्त एकच होता की जिल्हाधिकारी कोण आहे सध्याचा मुंबईचा मुंबई शहरचा जिल्हाधिकारी कोण आहे सिंपल क्वेश्चन एकच होता क्षीरसागर नावाचा क्षीरसागर आणि मराठीमध्ये प्रयोग अलंकार समास आहे ना बाकी काय नाही फक्त सोपं आहे समानार्थी विरुद्धार्थी इंग्लिशमध्ये तेवढं काय खास नाही पॅसेजेस आहेत बघा 2 इंग्लिश 2 पॅसेज येते 2 आले पॅराजम्बल एक फिक्स आहेत 2 पॅराजम्बल मला पहिल्या सेमला पोरवून पहिल्या सेहला पण शिपला बी होते म्हणजे दुसऱ्याने पण म्हणला होता आज मला बी 2 पॅराजम्बल होते पॅराजम्बल बी सोपे आहेत सोनल अँटोनियम बी सोपे आहे क्वेश्चन रिझल्ट आहे म्हणतर GS बाकी मराठी सोपं होतं बुद्धिमत्ता सोपं होतं तर जरा GK GS तेच काय आलं त्याचं काही पण विचारतं BMC वर होते का? BMC वर होते ना मराठी समाज वगैरे समाज एक होता प्रयोगचा 1-2 होते एक मनी वाक्यप्रचार उद्देश होते नाही का उद्देश आणि करंटचं एखादा काही लक्षात आहे का? करंटचा कलेक्टर विचारला मुंबईचा आणखी अजून ते आपल्या समर्थ रामदास स्वामींचं नाव विचारलं होतं समर्थ रामदास स्वामींचं नाव तो सरस आहे ना सरस ना ते एक विचारलं
बाकी मग ते एअर मार्शल काहीतरी नाव होतं ते तिला कोणता पुरस्कार दिला ते पुरस्कारचं होतं एअर मार्शल. पुरस्कार लय डीपमध्ये विचारायला लागले. लय काही GS काही विचार. गुड इव्हनिंग मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आज जे क्वेश्चन आले होते एक्झामला ते थोडंसं मी सर्वे करून सगळ्यांना विचारून मी माझ्या टेलिग्राम चॅनलला सगळे जे क्वेश्चन आलेले ते टाकलेले आहेत. प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्हाला क्वेश्चन भेटतील. तुम्ही प्लीज यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा. त्या लिंकला ओपन करून जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा फायदा होईल, नक्की फायदा होईल. आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणखी पुढं काय काय क्वेश्चन आलेले आहेत मित्रांच्या थ्रू आपण बघूया. थँक्यू. आता मला जेवढं आठवतं तेवढं मी तुम्हाला सांग. बाकीचं जे आठवतं ते बाकीचे सांग. अरेंजमेंट विचारते ना इंग्लिशचं ना? नाही, बुद्धिमत्ता सीट अरेंजमेंट. 6 जण असतात तोंड इकडे करून ते याच्या बाजूला बसलं त्याच्या बाजूला ते बसलं. परत हे विचारतात ते ह्याच्यात व्यंजनातलं काढून 8वा नंबर कोणाचा ती ते आहे. अरेंजमेंटची लय विचारले ते सगळं अरेंजमेंट. बुद्धिमत्ता सोपी होती. बुद्धिमत्ता सोपी. बुद्धिमत्तेचा अभ्यास करायची गरज नाही, फक्त GS. मराठी पण सोपं असेल. मराठी लय सोपं होतं ना. पैकी आणि इंग्लिशला इरर ते आले इरर आलतं ना. इरर आलतं. सेंटेन्स आलतं. इरर नॉट आलतं. आणि आर्टिकल आलतं. एक आलतं आर्टिकल. पॅरेग्राफ आला असेल. पॅराग्राफ आला. दोन्हीला आलता पॅराग्राफ. दोन्हीला मराठीला पण पॅराग्राफ. 5-5 मार्क त्याच्यावर. 3-3च होते. टाइम झालं मॅनेजमेंट. ते मॅनेज पहिल्यांदा होत नाही मॅनेज. बघायचं पॅराग्राफ वाचायला मॅनेज होतं. ते इंग्लिशचा पॅराग्राफ तर मी सोडूनच दिला. ते कुठं वाचायचं आणि काय मला एक समजा नव्हते. मारून टाकले मी ते काय करणार पॅराग्राफ. त्याला टायमिंग पुरत नाही.